परिवार आहे आणि हे आपल्याला 20 तारखेला दाखवून द्यायचं आहे, मतदान पेट्यांमधून दाखवून द्यायचं आहे। बंधू भगिनींनो, सांगण्यासारखं खूप आहे। अरे लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचार शिगेला पोहोचलाय। अनेक ठिकाणी स्टार प्रचारकांच्या सभा घेतल्या जात आहेत। भाजपच्या स्टार प्रचारक आणि महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष असलेल्या चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आज मालेगावात महिला मेळावा घेण्यात आला। मात्र या मेळाव्यात बोटावर मोजण्या इतक्याच महिला उपस्थित असल्याची बाब समोर आली। सभागृहातील निम्म्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले। महत्त्वाची बाब म्हणजे या मेळाव्यात एकही मुस्लिम महिला उपस्थित नसताना वाघ या ठिकाणी हिंदी तर कधी मराठीतून बोलत होते। मुस्लिम में लड़वाने का काम इस कांग्रेस ने किया है। कभी आपके बच्चों के बारे में सोचा है? किसी ने नहीं सोचा, मोदी जी ने सोचा है। ट्रिपल तलाक जैसा एक कानून, मी तर माझ्या सगळ्या मुस्लिम भगिनींना सांगते, हमें मत बताइए कि आपको कैसा लगा। हम जानते हैं आप बोल नहीं सकते, लेकिन इस दुनिया की ऐसी कोई औरत नहीं होगी, किसी भी धर्म की औरत नहीं होगी जो तलाक के लिए मंजूर हो जाए, राजी हो जाए। ऐसी इस दुनिया में कोई मजहब की औरत नहीं है। और आपके ऊपर जो तलवार लटकती थी, हर माँ को उसके बेटी के भविष्य की चिंता थी कि पता नहीं मेरी बेटी को कब घर पे वापस भेज देंगे। 65 साल में कभी कांग्रेस ने हमारे मुसलमान बहन के लिए नहीं सोचा, लेकिन हमारे मोदी जी ने सोचा है। मोदी जी ने कहा वोट नहीं मिलेंगे तो भी चलेगा, लेकिन मेरे मुसलमान बहन को मैं न्याय दिलाकर रहूंगा। ऐसे हमारे प्रधानमंत्री है जिनका नाम नरेंद्र मोदी। मालेगावात मुस्लिम महिला उपस्थित राहतील म्हणून की काय त्यांनी पाठांतर केल्यासारखं संपूर्ण भाषण करीत भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांचा प्रचार केला। इथल्या सटाणा नाका भागातील एरोमा थिएटरमध्ये आज भाजपातर्फे महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याला चित्रा वाघ या संबोधित करणार होत्या, त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करून गर्दी जमवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला। केवळ सुरुवातीच्या 2 ते 4 लाईन खुर्चीवर महिला उपस्थित होत्या, पाठीमागील सर्व खुर्च्या रिकाम्या होत्या। यावेळी वाघ यांनी केंद्राच्या मोदी सरकारच्या महिलांविषयी असलेल्या योजनांची माहिती दिली। याशिवाय डॉक्टर सुभाष भामरे यांना मतदान करण्याचं आवाहन या प्रसंगी करण्यात आलं। चित्रा वाघ यांचा मेळावा सुरू असताना त्यांना समोर बसलेल्या महिलांकडून पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांचा मनस्ताप होत होता। त्या वारंवार महिलांना प्रतिसाद देण्यासाठी प्रोत्साहित करीत होत्या। मात्र मेळाव्यात उपस्थित महिला केवळ चित्रा वाघ यांचं भाषण संपण्याची वाट बघत असल्याचं चित्र या ठिकाणी दिसत होतं। न्यूज ब्युरो कसमध्ये अपडेट, मालेगाव। अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे। मी सकाळी धुळे शहरामध्ये होते, आता मी मालेगावमध्ये आहे। इथून माझा दोंडाईच्या आणि पुन्हा एकदा धुळ्यामध्ये प्रचार होणार आहे। लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे। मोदीजींच्या योजना या घरोघरी पोहोचलेल्या आहेत। कुठलाही जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन या देशातल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद कसा येईल याचा विचार मोदीजींनी केला आणि त्याच पद्धतीने त्यांच्या योजना आमचे उमेदवार खासदार भामरे साहेब यांनी घराघरापर्यंत त्या योजना पोहोचवल्या आणि त्याचं आम्हाला जागोजागी प्रत्यंतर पण येत आहे। मला माहीत नाही ते काय बोलले, मला माहीत नाही, कारण मी या दौऱ्यांवरती आहे। ते तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे। अगदी खरीच गोष्ट आहे। मी माझ्या मैत्रिणी मुस्लिम आहेत, माझ्या सहकारी सुद्धा मुस्लिम आहेत। त्यांच्या डोक्यावरती कायम असलेली ट्रिपल तलाकची जी तलवार होती, ही तलवार जी आहे ती मोदीजींनी काढून टाकली। आज कुठल्या देशातल्या बाईला असं वाटत नाही की आपण घटस्फोट घ्यावा आणि आपल्या नवऱ्यापासून परिवारापासून विभक्त व्हावं, पण त्या ठिकाणी अशा केसेस आम्ही बघितल्या की व्हिडिओ कॉलवरून सुद्धा तलाक 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 म्हणून विभक्त होण्याचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात होतं आणि त्याच्यानंतर त्या मायमाऊलीचं पुढे काय होईल याचा विचार कधी कोणी केला नाही। 65 वर्ष काँग्रेसने नेहमी हिंदू आणि मुस्लिमला भिडवायचं काम केलं, पण या महिलांसाठी त्यांनी विचार केला नाही। मतदान नाही मिळालं तरी चालेल, पण मी मुस्लिम माझ्या भगिनींना न्याय देईल अशी भूमिका त्या ठिकाणी मोदीजींनी घेतली आणि त्याचं आपण बघितलं की मागच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतदान या देशात जर कोणी केलं असेल ना तर या देशातल्या मातृशक्तीने केलं। मग ती काही फक्त हिंदू नव्हती, सगळ्या जाती पंथाच्या पलीकडे जाऊन देशातली मातृशक्ती मोदीजींच्या मागे उभी राहिली। एवढंच नाही, यांच्या मुलांना सुद्धा, जे आमच्या मुसलमान भगिनी आहेत त्यांच्या मुलांचं जे भविष्य आहे ते सुद्धा उडानसारखी योजना असेल ज्याच्यामध्ये
मुस्लिम जे आमचे बंधू आहेत त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी IAS व्हायला पाहिजे, IPS व्हायला पाहिजे अशी मनीषा मोदीजींनी धरली. त्याच्या क्लासेससाठीची फी मोदी सरकार भरतंय. आज मुस्लिम समाजाची मुलगी जर ग्रॅज्युएट झाली तर तिच्यासाठी शादी शगुनसारखी योजना आहे आणि अशा कित्येक योजना, ईदी योजना आहे, अशा अनेक योजना मला सांगता येतील. उस्ताद योजना आहे ज्याच्यामध्ये मुस्लिमांना त्या ठिकाणी कसं आपल्याला पुढे आणता येईल, मुख्य प्रवाहात आणता येईल, त्याबद्दलचं काम मोदीजींनी केलंय.